शेतकऱ्यांना कर्जमाफीची एक मोठी घोषणा केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज आहेत ती आता माफ होणार आहेत। 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी यावेळेस देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी म्हणून सरकारने घेतलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। कर्जमाफी अपडेट, पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, शेतमाल बाजारभाव याविषयीची संपूर्ण माहिती बघा एकाच व्हिडिओमध्ये। निसर्गाचा मार, भावात हार, मका उत्पादकांना फटका। शासनाने मका पिकाला 2400 रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे। मात्र बाजारामध्ये हमीभावापेक्षा 800 रुपयांनी कमी दराने मकाची विक्री होत आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तयार होणार कधी? शेतकऱ्यांना 30 जूनच्या आधी सरसकट कर्जमाफी देण्याचे सरकारने आश्वासन दिले असून त्यानुसार बँकामार्फत शेतकऱ्यांकडून माहिती संकलन करणे सुरू आहे। गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखणार, सरकार मोफत मुलींना लस देणार। केंद्र सरकारची मोहीम, देशातील 14 वर्षावरील मुलींना गर्भाशयातील कॅन्सर रोखण्यासाठी HPV लस देण्यात येणार आहे। कांदा 30 दिवसामध्ये क्विंटलला 400 रुपयांनी घसरला। नाशिक जिल्ह्यातील बाजारामध्ये कांद्याला 700 ते 900 रुपये भाव मिळत असल्याने या कवडीमोल दराने शेतकऱ्यांना फटका बसला आहे। युद्धभूमीत अडकलेल्या प्रवाशांना महाराष्ट्रात आणण्यास सुरुवात। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर विदेशामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे। आता प्रशासन करणार नागरिकांचे समाधान। सेतूच्या दाखल्यापासून ते अनेक सुविधा नागरिकांना एकाच छत्राखाली मिळणार, म्हणजेच ऑनलाईन दाखले नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणार। KYC साठी 31 मार्च पर्यंत मुदत। लाडकी बहीण योजनेतील महिलांना लाभ घेण्यासाठी KYC न केलेल्या लाभार्थी महिलांची तात्काळ KYC पूर्ण करण्याचे केले आवाहन। युद्धामुळे केळी, द्राक्ष, कांद्याचे दर घसरणार। निर्यात ठप्प झाल्याने निर्यातक्षम माल कोल्ड स्टोरेजमध्ये आहे पडून। याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसत आहे। उन्हाळ्यात कारले, दोडके भावात झाली वाढ। उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारामध्ये कारले आणि दोडके या भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। तसेच लिंबाच्याही दरात देखील वाढ झाली। युद्धामुळे 200 कोटींच्या द्राक्ष निर्यातीला बसला आहे ब्रेक। कंटेनर अडकल्याने व्यापारी व शेतकरी आले आर्थिक अडचणीत। सोलापूर जिल्ह्यातील 11,000 हेक्टरवर शेतीमाल निर्यातीला बसला आहे फटका। राज्यातील धरणामध्ये 64.41% आहे पाणीसाठा। यावर्षी चांगला पाऊस पडल्याने गतवर्षीपेक्षा 7.19% अधिक आहे पाणीसाठा। राज्यातील एकूण पाणीसाठा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 16,000 टन कांद्याला युद्धाचा बसला आहे फटका। 36 कोटींचे झाले नुकसान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह निर्यातदार व्यापाऱ्यांचे अर्थचक्र संकटात सापडले। 113 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आटोपला। राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून 113 कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे। राज्यात गर्भवतीसाठी विशेष आरोग्य मोहीम। राज्यातील गर्भवती महिलांना योग्य आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाने योग्य पाऊल उचलले असून देशात सुमारे 52% गर्भवती महिला रक्तक्षयाच्या आजाराने आहे ग्रस्त। महायुद्ध लांबणार, जगाला भोवणार। नेत्यानाहूंच्या कार्यालयावर हल्ल्यांचा इराणचा दावा, इस्रायलने फेटाळला। युद्धाचा भडका आता लवकरच थांबणार आहे। भारत खरेदी करणार 5 नवे S-400। रशियाशी होणार करार। भारत सरकार आपली संरक्षण प्रणाली आणखीन मजबूत करणार आहे। दादांचे विमान झाडाला धडकण्याची माहिती आहे खोटी। कमी दृश्यमानतेच्या लँडिंगला परवानगी दिली कुणी? आमदार रोहित पवार यांचा सवाल। बॉक्समधील ब्लॅक बॉक्स डॅमेज झाल्याची माहिती खोटी असल्याचे त्यांनी सांगितले। होर्मुझ मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे सावट। आयात धोक्यात। इस्रायल इराण संघर्षाचा बसत आहे देशवासियांना फटका। सूक्ष्म सिंचनासाठी पोखरातून 50,000 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान।
राज्यातील जवळपास 50,000 शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पाणंद रस्त्याची सातबाऱ्यावर होणार नोंद. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा. राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यात येत आहे. मार्चमध्ये राज्य होळपणार, हवामान खात्याचा इशारा. विदर्भातील तापमान आणखीन वाढणार असून मार्च महिन्यामध्ये उन्हाचा चटका वाढणार आहे. ग्राहक झाले स्मार्ट. दिवसा वीज वापरून 7 कोटी रुपये वाचविले. महावितरणाचाही ताण झाला कमी. स्मार्ट मीटर लावून दिवसा वीज वापरल्यास विजामध्ये सूट सवलत देण्यात येत आहे. उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. जिल्ह्यात पेरा वाढणार. अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिके मका, ज्वारी, बाजरी व तीळ या पिकांचे लागवड क्षेत्र वाढवण्यात येत आहे. वाडेगावमध्ये नाफेड मार्फत तूर हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू. 8,000 रुपये प्रति क्विंटल तुरीला हमीभाव असून नवीन तुरीची मार्केटमध्ये आता आवक वाढत आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा होत आहे त्रास. खुल्या बाजारामध्ये भाव वाढण्याच्या आशाने अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली. मात्र बाजारामध्ये कापसाचे दर अत्यंत कमी आहे. नाफेडमार्फत हमीभावाने खरेदीसाठी हरभऱ्यांची नोंदणी सुरू. यावर्षी केंद्रीय मंत्रालयाने राज्यामध्ये 7.61 लाख मेटन हरभरा खरेदीला मंजुरी दिली असून 1 मार्च पासून हरभरा विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मक्का कुटीचे दर आवाक्याबाहेर. पशुपालकांची चिंता वाढली. दुग्ध जनावरांसाठी लागणारे चारा व मक्का कुटीचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटामध्ये. ऐन हंगामात युरिया खताचा तुटवडा. शेतकरी संतप्त. सध्या उन्हाळी उडीद, भात, साळी आणि भुईमुग या पिकांना नत्रयुक्त खताची आवश्यकता आहे. मात्र बाजारामध्ये युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला. हरभऱ्याला हमीभाव केंद्राचा आधार. बाजारामध्ये सोयाबीनचे भाव कोसळले. आधारभूत किमतीने हरभरा विक्रीसाठी नोंदणीस प्रारंभ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेतकऱ्यांसाठीच्या अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट कामाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करून ऑल वरती सेट करा. धन्यवाद.